लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. गळ्यात कंदमुळांचा हार, बैलगाडीतून मोर्चा. बदलापुरात अविनाश देशमुख यांचे अनोखे आंदोलन. तेल कमी वापरा, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद द्या. लोकप्रतिनिधींनी आदर्श निर्माण करावा. अविनाश देशमुख. सविस्तर बातमी. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन केल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःपासून इंधन बचतीची अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी केली. तेल कमी वापरा, पेट्रोल डिझेलची बचत करा असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असून सध्याच्या युद्धजन्य आणि अस्थिर आंतरराष्ट्रीय परिस्थितीत इंधन बचतीचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले. मात्र या आवाहनाची सुरुवात केंद्र सरकार, भाजप शासित राज्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतःच्या कृतीतून करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि शासकीय यंत्रणांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विद्युत वाहने आणि पर्यावरणपूरक साधनांचा अधिक वापर करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करावा असेही देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अविनाश देशमुख यांनी बदलापूरमधील जुनी नगरपालिका ते नवीन नगरपालिका असा बैलगाडी मोर्चा काढला. विशेष म्हणजे गळ्यात कंदमुळे आणि गाजरांचा हार घालून त्यांनी बैलगाडीतून प्रवास करत अनोख्या शैलीत आंदोलन केले. या मोर्चादरम्यान नगराध्यक्ष तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे बदलापूर परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन पाहायला मिळते. काय नेमकं कारण? पंतप्रधान रात्री मीडियाच्या समोर येतात, नोटबंदी करतात. पंतप्रधान लोकांना सांगतात थाळी वाजवा, लोकांनी थाळी वाजवलेली आहे. पंतप्रधान सांगतात दिवे बंद करा, लोकांनी दिवे बंद केलेले आहेत, दिवे जाळलेले आहेत. पंतप्रधान जेव्हा अपयश असते तेव्हा जनतेवरती ढकलतात. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्या जगामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असताना अर्थव्यवस्थेचं नावावरती पंतप्रधान सांगतात की तेल वापरू नका, गोडे तेल. पंतप्रधान म्हणतात सोनं घेऊ नका. पंतप्रधानांनी नेहमीच सूचना करतात. परंतु आदरणीय शरदचंद्र पवारांनी सांगितलेलं आहे साहेबांनी की देशामध्ये जेवढे अर्थतज्ञ आहेत त्यांचा एक तुम्ही मीटिंग लावा. देशावरती आर्थिक संकट जे झालेलं आहे तिच्यावरती काहीतरी मार्गदर्शन निघेल किंवा त्यातून मार्ग निघेल. परंतु इथं हुकुमशाह परिस्थिती झालेली आहे. आता मुंबई शहरामध्ये वडापाव जे आहेत हे तेलामध्ये तरतात. उद्या वडापाव जर मुंबईचा बंद झाला तर सामान्य माणसानं खायचं काय? कारण गोडे तेलामध्ये स्वयंपाक चालतो घरातला 90%. माझा उद्देश एवढाच आहे. मोदी साहेबांनी नेहमी मन की बात करतात. या देशातले भाजप शासित जेवढे राज्य आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, पहिले त्यांनी मोदी साहेबांच्या सूचनेचं पालन करावं. आज मी इथं नगराध्यक्षाच्या ताई आहेत, त्यांना निवेदन द्यायला आलेलं आहे की त्यांना मी सांगतोय की तुमचे जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे अधिकारी आहेत, मोदी साहेबांनी सूचनेचं त्यांना पालन करायला सांगावं. सायकल वापरा, मेट्रो वापरा, लोकल वापरा. जर भाजपाने आपल्या सत्तेत असलेल्या राज्यातून किंवा जिथं नगरपालिका, महानगरपालिका आहेत तिथून जर अंमल केला तर सामान्य जनता मोदी साहेबाच्या सूचनेचं पालन करेल. कुठल्याही प्रकारची हुकुमशाही सहन करणार नाही. आता उद्या मोदी साहेब बोलतील कपडे घालू नका तर लोकांनी का नागळ फिरायचा का? उद्या मोदी साहेबांनी या देशावर परिस्थिती अशी आणलेली आहे की कंदमुळं खायची वेळ आलेली आहे. हा देश 70 वर्ष मागं चाललेला आहे. म्हणून आज आम्ही कंदमुळं गळ्यात टाकून निवेदन द्यायला इथं आलेलो आहोत. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.